संध्या एक साधी आणि मनमिळाऊ मुलगी तिच्या वडिलांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमध्ये अडकलेली होती. तिचं आयुष्य ठरलेल्या नियमांमध्ये अडकलेलं, कुठलाही गोंधळ न करता शांतपणे पुढे जात होतं. पण तिच्या आयुष्यात एका वळणावर वीर येतो. वीर एक मुक्त स्वभावी, बंडखोर आणि तरीही हळव्या मनाचा मुलगा. वीर संध्याच्या शेजारी राहत असतो, पण त्याला तिच्या घरच्यांची फारची आवड नव्हती. संध्याच्या वडिलांना वाटतं की वीर एक वाया गेलेला मुलगा आहे. संध्याने त्याच्यासोबत बोलणं सुद्धा त्यांना मान्य नव्हतं. पण संध्याच्या हलव्या मनाला वीरचं असं मुक्त जगणं खूप आकर्षित करतं. हळूहळू दोघांमध्ये अनोखी मैत्री होते. वीर तिला जगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतो. तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो. एक दिवस संध्याच्या घरात तिच्या लग्नाचा विषय निघतो. तिच्या वडिलांनी एका प्रतिष्ठित मुलासोबत तिचं लग्न ठरवलेलं असतं. पण संध्याच्या मनात मात्र वेगळाच गोंधळ सुरू होतो. तिला समजतं की ती वीरवर प्रेम करत आहे. संध्या वीरकडे धावत जाते आणि आपल्या भावना कबूल करते. पण वीर मात्र शांत असतो. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. तो संध्याला सांगतो की तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो, पण तो तिच्यासाठी योग्य नाही. तो तिच्या आयुष्यात अडथळा बनवू इच्छित नाही. तरीही संध्या ठाम असते. तिच्या वडिलांसमोर उभं राहून ती स्पष्टपणे सांगते की तिला वीर सोबतच आयुष्य घालवायचं आहे. पण तिला समजत नाही की वीर तिच्यापासून अंतर का ठेवतो. एका रात्री संध्याला कळतं की वीर गंभीर आजारी आहे. त्याला ब्रेन ट्यूमर झालेला असतो आणि त्याच्या आयुष्यात फार काळ शिल्लक नाही. वीरला हे माहिती असतं, म्हणून तो संध्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा संध्या हे सत्य जाणते तेव्हा ती धावतच त्याच्याकडे जाते. तिला काहीच ऐकायचं नसतं. ती ठरवते की उरलेल्या दिवसात तरी ती वीरसोबत राहणार. वीरच्या अखेरच्या दिवसात संध्या त्याला आयुष्यभराचं प्रेम देते. त्याच्या शेवटच्या क्षणी तो संध्याच्या मिठीत असतो. तिच्या डोळ्यातून पाहून तो शेवटचं म्हणतो, तू माझं प्रेम आहेस आणि मी कायम तुझ्यात जिवंत राहीन. संध्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि वीरचं शांत झालेलं शरीर, पण त्याच्या आठवणी संध्याच्या हृदयात कायम जिवंत राहतात. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. आणि आपल्या प्रेमी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.